जय हिंद. खाकीवेड पोलीस भरती यूट्यूब चॅनल आपले सहर्ष स्वागत आहे. तर आज पंचवार्षिक योजना या टॉपिकवर पोलीस भरतीला आलेले टॉपचे 25 प्रश्न आज आम्ही या व्हिडिओमार्फत तुमच्यासाठी घेऊन आलो आहे. तर चला स्टार्ट करूया. प्रश्न क्रमांक 1, भारतात नियोजन आयोगाची स्थापना कधी झाली? तर याचं उत्तर बघू शकता तुम्ही. ऑप्शन क्रमांक 1, नियोजन आयोगाची स्थापना कधी झाली होती पाहिजे होतं मित्रांनो. इथं किती होती? तर ती 15 मार्च 1950 झाली. जर सध्या नियोजन आयोगालाच नीती आयोग असे म्हणतात. तर नीती आयोगाची स्थापना झाली 1 जानेवारी 2015 रोजी. 2015 रोजी. प्रश्न एकदम क्वालिटी आहे, तुम्ही बघू शकता. तर स्पष्टीकरण पण बघूया. समिती होती केसी नियोगी समितीनुसार 15 मार्च 1950 रोजी घटनात्मक संस्था म्हणून नियोजन आयोगाची स्थापना करण्यात आली होती. प्रश्न क्रमांक 2, पहिल्या पंचवार्षिक योजनेचा मुख्य भर कशावर होता? आता पहिली पंचवार्षिक योजना कधी झाली? तर इथं कालावधी दिलेला आहे मित्रांनो, लक्षात ठेवा. 1951 ते 1956 पर्यंत कालावधी आहे. तर याचं उत्तर आहे शेती आणि जलसिंचन याच्यावर मुख्य भर होता. पहिल्या पंचवार्षिक योजनेचा भर कशावर होता असा प्रश्न पोलीस भरतीला आलेला आहे. तर याचं उत्तर आहे शेती आणि जलसिंचन. इथे बघू शकता तुम्ही उत्तर. स्पष्टीकरण पण बघू शकता तुम्ही. देशातील अन्नधान्य टंचाई दूर करण्यासाठी पहिल्या योजनेचा कृषी जलसिंचन क्षेत्राला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले होते. कधी? 1951 ते 56 मध्ये पहिली पंचवार्षिक योजना झालेली. लक्षात ठेवा मित्रांनो. प्रश्न क्रमांक 3, पहिल्या पंचवार्षिक योजना कोणत्या आर्थिक प्रतिमानावर म्हणजे मॉड्यूलवर आधारित होती? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, हेरॉल्ड डोमर प्रतिमान. हेरॉल्ड आहे. थोडी मिस्टेक झाली असेल तर माफ करा. हेरॉल्ड डोमर प्रतिमानावर आधारित आहे. त्यानंतर स्पष्टीकरण घेऊया. पहिली योजना हेरॉल्ड डोमर यांच्या आर्थिक वाढीच्या प्रतिमानावर आधारित होती, ज्याने अपेक्षेपेक्षा जास्त यशाचा दर गाठला होता. लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 4, दुसऱ्या पंचवार्षिक योजनेचे मुख्य उद्दिष्ट कोणते होते? तर दुसऱ्या पंचवार्षिक योजनेचा कालावधी पण बघू शकता तुम्ही. 1956 ते 1961 मध्ये झालेली आहे. तर याचा मुख्य भर होता मित्रांनो आणि उद्दिष्ट होता ऑप्शन क्रमांक 1 बघू शकता तुम्ही, मूलभूत व भारी उद्योग याच्यावर म्हणजे औद्योगिकरण. भारी उद्योग म्हणजेच औद्योगिकरणावर मुख्य उद्दिष्ट होते औद्योगिकरणाचे. स्पष्टीकरण बघू शकता. दुसरी पंचवार्षिक योजना ही 1956 ते 1961 दरम्यान पीसी मॉडेलवर होती. पीसी महालनोबिस यांच्या मॉडेलवर आधारित होती. तर त्यात पोलाद कारखाने यासारख्या अवजड वाहनांच्या विकासावर भर देण्यात आला. कशावर? अवजड वाहनावर, उद्योगावर भर देण्यात आला. तर प्रश्न क्रमांक 5 घेऊया. प्रश्न क्रमांक 5, राष्ट्रीय विकास परिषद, त्याला आपण NDC म्हणतो, याच्यावर प्रश्न पडलेला आहे मित्रांनो खूप वेळा. तर व्यवस्थित व्हिडिओ बघा, तुम्ही पाठ केलं तरी चालेल. राष्ट्रीय विकास परिषद म्हणजेच नॅशनल डेव्हलपमेंट काउन्सिलची स्थापना कधी करण्यात आली? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, कधी करण्यात आली? 6 ऑगस्ट 1952 रोजी करण्यात आली. 6 ऑगस्ट 1952 रोजी करण्यात आली. तर स्पष्टीकरण बघूया. पंचवार्षिक योजनांना अंतिम मान्यता देण्यासाठी आणि राज्य व केंद्रात समन्वय साधण्यासाठी म्हणजे राज्य, स्टेट आणि सेंट्रल गव्हर्नमेंट यांच्यामध्ये समन्वय म्हणजे दुवा जरी म्हटलं तरी चालेल. तर 6 ऑगस्ट 1952 रोजी NDCची स्थापना करण्यात आली. NDC म्हणजे राष्ट्रीय विकास परिषद. लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 6, भिलाई, रूरकेला आणि दुर्गापूर येथील पोलाद प्रकल्प कोणत्या पंचवार्षिक योजनेदरम्यान सुरू झाले? मित्रांनो हा प्रश्न खूप वेळा आलेला आहे. पंचवार्षिक योजना म्हणजे अर्थशास्त्रामध्ये. तर तुम्ही याला IMP स्टार देतो, इथं स्टार मारतो मी, याला स्टार म्हटलं तरी चालेल, कारण की हे प्रकल्प विचारले गेलेले आहेत मित्रांनो. हे प्रकल्प कोणत्या पंचवार्षिक योजनेमध्ये झालेले हे पण विचारलेले आहेत.
तर लक्षात असू द्या. ठीक आहे, उत्तर बघूया. याचं उत्तर आहे दुसरी पंचवार्षिक योजना. तर दुसऱ्या पंचवार्षिक योजनेचा कालावधी आहे मित्रांनो 1956 ते 61. इथं कालावधी पण लक्षात ठेवा, कधी कधी विचारतात. तर दुसऱ्या योजनेत रशियाच्या मदतीने बघा, भिलाई कुठे आहे, छत्तीसगडमध्ये आहे. तर कोणाच्या मदतीने हा प्रकल्प, पोलाद प्रकल्प उभारण्यात आला, असा प्रश्न पण पोलीस भरतीला पडलेला आहे मित्रांनो. तर याचं उत्तर आहे रशियाच्या मदतीने भिलाई, आणि जर्मनीच्या मदतीने रूरकेला, आणि ब्रिटनच्या मदतीने दुर्गापूर. आता दुर्गापूर पश्चिम बंगालमध्ये, कुठे आहे, पश्चिम बंगालमध्ये. आणि रूरकेला कुठे आहे, छत्तीसगडमध्ये. रूरकेला छत्तीसगडमध्ये. प्रश्न क्रमांक 7. प्रश्न क्रमांक 7 बघू शकता तुम्ही. 7 बघूया. तिसऱ्या व चौथ्या योजनेच्या दरम्यान योजनेचा जो सुट्टीचा म्हणजे योजनेचा सुट्टीचा काळ म्हणजे प्लॅन हॉलिडे म्हणून ओळखल्या जाणाऱ्या योजना किंवा सरकत्या योजना पण म्हणतात मित्रांनो ह्याला. त्याला म्हणजे आपल्या मराठी भाषेमध्ये योजना सुट्टीचा काळ म्हणून कोणता कालावधी ओळखला जातो असं जर म्हटलं तर प्रश्न क्रमांक याचं उत्तर आहे 1. काय, 1966 ते 1969. याला सरकत्या योजना सुद्धा म्हणतात. सरकत्या योजना सुद्धा म्हणतात. ह्या 3 वर्षामध्ये योजना झालेल्या नाहीत, हे सरकत्या योजना आहेत. स्पष्टीकरण बघू शकता. आणि सरकत्या योजना का म्हणतात हे स्पष्टीकरण बघूया आपण. 1 नंबरचे क्वालिटी प्रश्न आहे मित्रांनो. तुम्ही एवढे जरी रोज प्रश्न बघितले तुमचा एकही प्रश्न जाणार नाही, गॅरंटी देतो मी तुम्हाला. स्पष्टीकरण बघूया. भारत चीन युद्ध 1962 झाले. कधी झाले, 1962. आणि भारत पाक युद्ध कधी झाले, 1965. आता हे 62 आणि हे 65 हे प्रश्न पण पोलीस भरतीला पडलेले आहेत मित्रांनो. भीषण दुष्काळामुळे तिसरी पंचवार्षिक योजनेचा कालावधी हा 1966 ते 1969 प्लॅन हॉलिडे म्हणून ओळखला जातो, म्हणजे सरकत्या योजना म्हणतात. सरकत्या योजना म्हणतात, हे लक्षात ठेवा. खूप IMP प्रश्न आहे, याला स्टार मार तुम्ही. खूप IMP प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 8 बघूया. गरिबी हटाव ही प्रसिद्ध घोषणा कोणत्या पंचवार्षिक योजनेत देण्यात आली? मित्रांनो हा प्रश्न तर पार तुम्हाला सांगतो, पार 2 नाही 3 वेळा स्टार मारतो मी इथं. 3 वेळा स्टार मारतो. 3 वेळा स्टार मारतो याला. कारण की ना खूप वेळा हा प्रश्न आलेला आहे. जशाला तसा उचलून टाकतात, जशाला तसा डायरेक्ट दत्तक घेतलेला आहे. तर याचं उत्तर आहे गरिबी हटाव योजना. गरिबी हटाव ही प्रसिद्ध घोषणा कोणत्या वार्षिक योजनेत करण्यात आली? तर याचं उत्तर आहे 5वी. कुठे, ऑप्शन क्रमांक 3, 5वी. इंदिरा गांधी, स्पष्टीकरण घेऊया. इंदिरा गांधी यांच्या काळात पंचवार्षिक योजनेत 1974 कालावधी पण कधी कधी विचारतात. 1974 ते 1980 गरिबी हटाव आणि स्वावलंबन या मुख्य ध्येयावर भर होता म्हणजे भर देण्यात आला. तर त्यावेळेस PM कोण होत्या, पंतप्रधान कोण होत्या? इंदिरा गांधी. लक्षात ठेवा मित्रांनो. एक नंबर क्वालिटीचे प्रश्न आहेत. प्रश्न क्रमांक 9. कोणती पंचवार्षिक योजना तिच्या निर्धारित कालावधीच्या 1 वर्ष आधीच म्हणजे 1978 मध्ये समाप्त करण्यात आली? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, 5वी योजना. कधी समाप्त करण्यात आली? 5वी योजना. 5वी योजनेचा कालावधी जर म्हटलं तर 1974 ते 1979. 1974 ते 1979. इथे बघू शकता तुम्ही. स्पष्टीकरण बघूया, आहे स्पष्टीकरण मध्ये. 1977 मध्ये सत्तेवर आलेल्या जनता पक्ष होता मित्रांनो. कोणता होता? जनता पक्षाच्या सरकारने 5वी योजना म्हणजे 1974 ते 1979 मुदतीपूर्वीच म्हणजे 1978 मध्ये बरखास्त करण्यात आली, बरखास्त केली. हे लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 10. जनता पक्षाने 1978 ते 1980 या कालावधीत कोणती योजना राबवली? 1978 ते 1980 या काळात कोणती योजना राबवली? याचं उत्तर बघू शकतो मी. त्याला रोलिंग प्लॅन असे म्हणतो, म्हणजे सरकत्या योजना. ते पण लक्षात ठेवायचं. सरकत्या योजना पण मागाशी पण घेतलेल्या आहे आपण. बरं ठीक आहे. याचं उत्तर आहे सरकती योजना. लक्षात ठेवा. स्पष्टीकरण बघू शकता. प्राध्यापक गन्नार मिडाल यांच्या संकल्पनेवर आधारित जनता पक्षाने 1978 ते 1980 दरम्यान
रोलिंग प्लॅन. हा पण प्रश्न सरकती योजना म्हणजेच रोलिंग प्लॅन. मित्रांनो, हे रोलिंग प्लॅन याच्यावर प्रश्न आलेले आहेत. सगळे टॉपचे प्रश्न आहेत, सगळे प्रश्न वारंवार रिपीट झालेले आहेत, ते लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 11. 19 जुलै 1969 रोजी 14 मोठ्या व्यापारी बँकेचे राष्ट्रीयकरण कोणत्या योजनेच्या काळात झाले? कधी झाले? कोणत्या योजनेच्या काळात झाले? किती होती? तर ती योजना किती होती? पंचवार्षिक योजना. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, चौथी पंचवार्षिक योजना होती. किती होती? चौथी पंचवार्षिक योजना. आता चौथी पंचवार्षिक योजनेचा कालावधी जर विचारलं तर 1969 ते 1974. 1969 ते 1974. त्यावेळी PM होत्या, पंतप्रधान होत्या आपल्या इंदिरा गांधी. 14 बँकेचे राष्ट्रीयकरण केले त्यावेळेस. किती? 14. हा प्रश्न पण खूप वेळा आलेला आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 12. नाबार्ड या बँकेची स्थापना 1982 म्हणजेच 12 जुलै 1982 कोणत्या पंचवार्षिक योजनेदरम्यान करण्यात आली किंवा झाली? ठीक आहे. तर नाबार्डची स्थापना कधी झाली? ती झाली 6व्या पंचवार्षिक योजनेमध्ये. कधी झाली? 6वी पंचवार्षिक योजना. तर 6वी पंचवार्षिक योजनेचा कालावधी आहे मित्रांनो, तुम्ही ते बघू शकता स्पष्टीकरणामध्ये. 1980 ते 1985. कधी? 1980 ते 1985. समिती होती पी. शिवरामन समिती होती. कोणती होती? बी. शिवरामन समिती होती. या शिफारशीवरून 12 जुलै 1982 रोजी नाबार्डची स्थापना झालेली. मित्रांनो, हा तुम्हाला सांगतो, हा प्रश्न आणि ही कालावधी डायरेक्ट 12 जुलै 1982 डायरेक्ट खूप वेळा प्रश्न पडलेला आहे. वारंवार प्रश्न पडत राहतो याच्यावर, नाबार्डवर. आणि ती ग्रामीण भागाला पतपुरवठा. नाबार्ड बँकेचं कार्य आहे की ग्रामीण बँकांना कर्ज वगैरे पतपुरवठा देणे, शेतकऱ्यांना कर्ज वगैरे उपलब्ध करून देणे हे त्याचं कार्य आहे. प्रश्न क्रमांक 13. रोजगार हमी योजनाचे जनक महाराष्ट्रातील कोणते व्यक्तिमत्व मानले जातात? तर रोजगार हमी योजनेचे जनक असं कोणाला म्हटले जाते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, वि. स. पागे. कोण आहे? ऑप्शन क्रमांक बी, वि. स. पागे. स्पष्टीकरण घेऊया. वि. स. पागे यांना महाराष्ट्रातील रोजगार हमी योजनेचे जनक म्हटले जाते. काय म्हटले जाते? जनक म्हटले जाते. ज्या योजनेचे पुढे राष्ट्रीय स्तरावर मनरेगाचं सध्या नाव चेंज केलेलं आहे मित्रांनो. मनरेगाचं नाव चेंज केलेलं आहे आपल्या PM नरेंद्र मोदींनी. ते बघू शकता तुम्ही. हे इथं अपडेट न केल्यामुळे मनरेगाचं नाव आता चेंज करण्यात आलं आहे. रामजी असं काहीतरी ठेवण्यात आलं आहे. ते लॉंग फॉर्म आठवत नाही मला. नंतर पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी 100% ॲड करेल. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 14. भारताची अंतिम व 12वी पंचवार्षिक योजना कोणत्या कालावधीत राबवली? तर याचं उत्तर बघू शकता तुम्ही. ऑप्शन क्रमांक 2012 ते 17. 2012 ते 17 मध्ये भारताची 12वी व अंतिम पंचवार्षिक योजना राबवण्यात आली. स्पष्टीकरण पण बघू शकता, तेच आहे स्पष्टीकरण. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 15. 12व्या पंचवार्षिक योजनेचे प्रमुख सूत्र किंवा मुख्य संकल्पना काय होती? तर याचं उत्तर बघू शकता तुम्ही. ऑप्शन क्रमांक 1 काय होती? जलद, शाश्वत आणि आर्थिक सर्वसमावेशक वाढ. काय होतं? आर्थिक आहे मित्रांनो. सॉरी, थोडे प्रिंट मिस्टेक होत असते, माफ करा. तर इथं बघू शकता मी उत्तर तुम्ही. जलद, शाश्वत आणि आर्थिक सर्वसमावेशक वाढ. तर स्पष्टीकरण घेऊया. 12व्या पंचवार्षिक योजनेचे ब्रीद वाक्य होते फास्टर, सस्टेनेबल अँड मोर इन्क्लुझिव्ह ग्रोथ. हे कधी इंग्लिशमध्ये नाही विचारतात, पण ठीक आहे, मराठीमध्येच विचारतात. मराठीमध्येच लक्षात ठेवा, इंग्लिशमध्ये नाही विचारत. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 16 घेऊ. भारतात एकूण किती पंचवार्षिक योजना राबवण्यात आल्या? तर आतापर्यंत भारतात 12 पंचवार्षिक योजना राबवण्यात आलेल्या आहे. 12 पंचवार्षिक योजना. ठीक आहे, लक्षात ठेवा. इथे स्पष्टीकरण पण आहे. 1951 ते 2017 या कालावधीत भारतात एकूण 12 पंचवार्षिक योजना राबवण्यात आल्या. नंतर नीती आयोगाने जागा घेतली. आता मागाशी आपण पहिलाच प्रश्न घेतलाय, नीती आयोगाची स्थापना कधी झाली? तर 1 जानेवारी 2015 मध्ये नीती आयोगाची स्थापना झाली.
कोणी केली तर आपले PM नरेंद्र मोदी यांनी केली. आणि याच्या अध्यक्ष, नीती आयोगाचा अध्यक्ष कोण असतो असा जर प्रश्न पडला तर त्याचं उत्तर आहे पंतप्रधान. कोण असतो? पंतप्रधान. ठीक आहे, लक्षात ठेवा. बघा तेच प्रश्न समोर 17 नंबरचा तोच प्रश्न आहे. योजना नीती आयोगाचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात म्हणजे योजना आयोगाचे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी आपले पंतप्रधान. कोण असतात? पंतप्रधान असतात. तर नियोजन आयोग तसेच राष्ट्रीय विकास परिषद पदसिद्ध अध्यक्ष भारताचे हे पंतप्रधान असतात. कोण असतात? पंतप्रधान असतात. लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 18. 1991च्या ऐतिहासिक एलपीजीच्या आर्थिक सुधारणा कोणत्या पंचवार्षिक योजनेच्या पूर्वसंध्येला लागू झाल्या? मग टॉपचा प्रश्न आहे मित्रांनो. प्रश्न कसे फिरून येतात, एक पाऊल पुढे घेतलेला आहे आपण, तर प्रश्न असे फिरून येतात. तर 1991च्या ऐतिहासिक एलपीजी आर्थिक सुधारणा कोणत्या पंचवार्षिक योजनेच्या पूर्वसंध्येला लागू झाल्या? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 8वी पंचवार्षिक योजना. कितवी? 8वी पंचवार्षिक योजना. तर 8वी पंचवार्षिक योजनामध्ये झाली. ठीक आहे, आता स्पष्टीकरण घेऊया. राजकीय अस्थिरतेमुळे 1990 दरम्यान 2 वार्षिक योजना राबवल्या गेल्या. 8वी योजना 1992 ते 97 मध्ये सुरू झाली. कधी झाली? 1992 ते 97 मध्ये. कालावधी लक्षात राहू द्या. प्रश्न क्रमांक 19. 20 कलमी कार्यक्रम, 20 पॉइंट प्रोग्राम, हे पण लक्षात ठेवा. 20 कलमी कार्यक्रमची सुरुवात कधी व कोणत्या योजनेच्या काळात करण्यात आली किंवा झाली? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए 5वी पंचवार्षिक योजना. कधी झाली? 5वी पंचवार्षिक योजना. कधी ते स्पष्टीकरण पण बघू शकता. 5वी पंचवार्षिक योजना ही 1975 मध्ये झाली. तर स्पष्टीकरण घेऊया. गरिबी निर्मूलनासाठी जुलै 1975 मध्ये तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी. बरं, त्यावेळीच आपल्या पंतप्रधान कोण होत्या? इंदिरा गांधी. 5व्या योजनेदरम्यान 20 कलमी कार्यक्रम जाहीर केला. मित्रांनो, हा प्रश्न खूप वेळा आलेला आहे. याला मी 2 स्टार देतो, कारण की वारंवार रिपीट होतो की 20 कलमी कार्यक्रम कोणत्या पंचवार्षिक योजनेत झाला. तर याचं उत्तर काय आहे? ऑप्शन क्रमांक 1 1975 झाली, 5व्या योजनेमध्ये झाली. ठीक आहे, लक्षात ठेवा. 5वी पंचवार्षिक योजना. प्रश्न क्रमांक 20. जवाहर रोजगार योजना म्हणजे JRY म्हणतो आपण. जवाहर रोजगार योजनेची सुरुवात 1989 मध्ये कोणत्या योजनेत करण्यात आली? तर ही योजना कधी झाली? जवाहर रोजगार योजना 1989 मध्ये. ठीक आहे, आता याचं उत्तर काय आहे? ऑप्शन क्रमांक सी 7व्या योजनामध्ये, 7व्या पंचवार्षिक योजनामध्ये झाली. किती? 7व्या. लक्षात ठेवा. तर स्पष्टीकरण पण बघूया. 7व्या पंचवार्षिक योजनेच्या काळात, आता 7वी पंचवार्षिक योजना कधी झाली? 1985 ते 1990 मध्ये झाली. ठीक आहे. 1 एप्रिल 1989 रोजी ग्रामीण रोजगारासाठी जवाहर रोजगार योजना सुरू करण्यात आली. ग्रामीण, बरं का, ग्रामीण. लक्षात ठेवा, ग्रामीण रोजगारासाठी जवाहर योजना सुरू करण्यात आली. कधी करण्यात आली? 1 एप्रिल 1989 मध्ये. ठीक आहे, लक्षात ठेवा. खूप चांगले प्रश्न आहेत आणि याच्या बाहेर एकही प्रश्न जाणार नाही, मी तुम्हाला गॅरंटी देतो. फक्त व्हिडिओ 1-2 वेळेस जरी तुम्ही बघितला आणि वारंवार जरी बघितलं तरी तुम्हाला तुमचा अर्थशास्त्राचा एकही प्रश्न जाणार नाही आणि पंचवार्षिक योजनेवरचा एकही प्रश्न चुकणार नाही. 100% गॅरंटी देतो मी तुम्हाला. चला पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 21. काम, अन्न आणि उत्पादकता, फूड वर्क अँड प्रोडक्टिव्हिटी, हे घोषवाक्य कोणत्या योजनेत घेण्यात आले होते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 7वी योजना. 7वी योजनामध्ये घेण्यात आले. पंचवार्षिक योजना कितवी? 7वी. स्पष्टीकरण घेऊया. 7व्या योजनेचा कालावधी आहे 1985 ते 90. 1985 ते 1990. तर अन्न, काम आणि उत्पादकता या सूत्रावर भर देऊन खाजगी क्षेत्राला प्रथम सार्वजनिक क्षेत्रापेक्षा जास्त महत्त्व दिले गेले. प्रथम सार्वजनिक क्षेत्र म्हणजे शेती. प्रथम व्यवसाय म्हणजे शेती. लक्षात ठेवा मित्रांनो, याच्यावर प्रश्न पडलेले. प्रश्न क्रमांक 22. पंचवार्षिक योजनांना अंतिम मंजुरी देणारी सर्वोच्च संस्था कोणती?
तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, राष्ट्रीय विकास परिषद. म्हणजे मागाशीच आपण बघितलं आहे, म्हणजे राष्ट्रीय विकास परिषद म्हणजे NDC, नॅशनल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन. याची स्थापना झाली 6 ऑगस्ट 1952 रोजी. लक्षात ठेवा. स्पष्टीकरण घेऊया. नियोजन आयोगाने तयार केलेल्या मसुद्याला अंतिम स्वरूप देऊन त्याला मंजुरी देण्याचे काम कोण करते, तर राष्ट्रीय विकास परिषद करते. ठीक आहे, लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 23, भारतात नियोजन आयोगाची जागा 1 जानेवारी 2015 रोजी कोणत्या संस्थेने घेतली, तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, नीती आयोग. मागाशी हा प्रश्न 3 वेळा रिपीट झालेला आहे आणि पोलीस भरतीला पण 5-6 वेळा प्रश्न रिपीट झालेला आहे आतापर्यंत. नीती आयोग प्रत्येक जिल्ह्यामध्ये हा प्रश्न येतो म्हणजे येतो. पंतप्रधान नीती आयोगाचा अध्यक्ष कोण असतो, पंतप्रधान, याच्यावर प्रश्न येतो. स्थापना कधी झाली याच्यावर प्रश्न येतो. आणि नियोजन आयोगाची जागा कोणी घेतली असा प्रश्न एकदम गुगली टाकतात मित्रांनो. तर तुमची विकेट पडायला नको ह्यासाठी आहे ना, असे फिरून प्रश्न टाकल्यावर तुमचा अभ्यास पण चांगला होणार, हे लक्षात ठेवा. आणि येणाऱ्या भरतीमध्ये तुमचे हे प्रश्न चुकणार नाही, ही गॅरंटी देतो. तर आता पुढचा प्रश्न बघूया. नाही, स्पष्टीकरण घेऊया. 1 मिनिट, स्पष्टीकरण घेऊया. 1 जानेवारी 2015 रोजी केंद्र सरकारने नियोजन आयोगाचे विसर्जन करून म्हणजे नवीन नाव ठेवण्यात आले, नीती आयोग. बरोबर, नीती आयोग, नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया. मित्रांनो, NITI नीती याचं आहे ना फुल फॉर्म विचारतात कधी. फुल फॉर्म लक्षात ठेवा. काय याचं फुल फॉर्म, नॅशनल इन्स्टिट्यूट ट्रान्सफॉर्मिंग इंडियाची स्थापना. बरोबर, हे लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 24, सर्व शिक्षा अभियानची सुरुवात कोणत्या पंचवार्षिक योजनेत करण्यात आली, तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, 9वी पंचवार्षिक योजना. कोणती आहे, 9वी पंचवार्षिक योजना. आता 9व्या पंचवार्षिक योजनेचा कालावधी आपण स्पष्टीकरणामध्ये बघू. तर याचा कालावधी 1997 ते 2002. कधी आहे, 1997 ते 2002. या काळात 2000 ते 2001 मध्ये अटल बिहारी वाजपेयी यांच्या सरकारच्या काळात सर्व शिक्षा अभियान सुरू करण्यात आले. तर त्यावेळेस PM कोण होते आपले, अटल बिहारी वाजपेयी. लक्षात ठेवा. 25 डिसेंबर त्यांचा सुशासन दिन म्हणून ओळखला जातो. अटल बिहारी वाजपेयी यांचा जन्मदिवस, सुशासन दिन. लक्षात ठेवा. हा प्रश्न खूप वेळा पडलेला आहे. प्रश्न क्रमांक 25, 10व्या पंचवार्षिक योजनेचा 2002 ते 7 मुख्य भर कशावर होता. आता 10व्या पंचवार्षिक योजना कालावधी काय आहे, 2002 ते 2007. बरोबर, मुख्य भर कशावर होता, याचा मुख्य भर होता ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे पुढील 10 वर्षात दरडोई उत्पन्न दुप्पट करणे. काय होतं, उद्देश काय होता, पुढील 10 वर्षात दरडोई उत्पन्न दुप्पट करणे. ते लक्षात ठेवा. काय नाही, हा स्पष्टीकरण. 10व्या योजनेत पुढील 10 वर्षात भारतातील नागरिकांचे दरडोई उत्पन्न दुप्पट करणे हा पण प्रश्न येऊ शकतो. आणि गरिबाचे प्रमाण 50% कमी करण्याचे लक्ष ठेवण्यात आले होते. ठीक आहे, एवढे लक्षात ठेवा. मित्रांनो, आजचे 25 प्रश्न तुम्हाला कसे वाटले प्लीज कमेंटमध्ये कमेंट करा. आणि काही चुकल्यावर तुम्ही पुन्हा कमेंट करा आणि आम्हाला कळवा. म्हणजे ते कमेंटद्वारे तरी आम्हाला कळलं आमचं काय चुकतंय. शक्यतो चुका कमी आहेत, चुका नाही, थोडेफार प्रिंट मिस्टेक असू शकतात. पण आमचा व्हिडिओ मित्रांनो, जे व्हिडिओ घेऊन आलो 1 नंबर आहे. टॉपचे 25 प्रश्न आहे, याच्या बाहेर एकही पोलीस भरतीला प्रश्न जाणार नाही, ही गॅरंटी देतो तुम्हाला. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला, लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. जय हिंद मित्रांनो, धन्यवाद.